तर मित्रांनो, तर आज काय झालं होतं, शुभमचं आणि पांताचं काहीतरी झालं होतं. चला तर बघू आपण पूर्ण ब्लॉकमध्ये. पूर्ण ब्लॉक बघा. नारायण आलता. नारायण आपल्याला म्हणला चला आपल्याला बसस्टँडवर जाऊन यायचं आहे पाहुण्याला सोडून. गेलो बसस्टँडवर. मग काय तिथं मस्तपैकी बघा कसं वातावरण आहे. नारायणचे पाहुणे म्हणले शेव आण. लगेच शेव आणली आणि गेलो बस स्टँडवर. बस स्टँडवर हे बघा कोण आहे, कसा खिडकीतून चढतोय. भैया तुझ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला का तेवढं फक्त कमेंट कर भैया. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? गेलो लगेच शुभमच्या दुकानावर होतं. शुभमने बी इथं कॅमेरा बसवला होता. त्याचा आवाज येत होता आणि आपला आवाज जात होता. म्हणलं हे काय आहे बुवा. शुभम म्हणला काय नाही, कॅमेरा बसवला आहे तसला. नारायण निवांत बसला होता तिथं. नारायण म्हणलं उठ, सगळं रेकॉर्ड होतंय तिथं, चल आपलं घरी. मग काय गेलो नारायण संग. मग हे काय शंभूराजी डीजे चालला होता. ITI कॉलेज आमचं पहिलं. मग काय गेलो दुकानावर. नारायणचं काहीतरी पैशाचं लफडं होतं, पैसे घेत होता. म्हणलं घे. मग पैसे बिशे घेतले आणि निघालो आता घरी. घरी जाताना तिथं दिसलं टिप्परचं कमून मुंडकं वर घेतलं होतं काय माहिती. म्हणलं चला जाऊन द्या. घरी गेलो तर तिथं आलं तर टँकर पाण्याचं. म्हणलं जाऊन द्या, पाणी बिणी भरलं. गेलो मळ्यात. मग तिथं काय खुर्ची ते टाकलं होतं, निवांत बसलो होतो. बघा राणी कशी बघते. ती म्हणत असं हे कशाला आला इथं बसायला. म्हणलं जाऊन द्या आता राणी बसलोय. मग काय गेलो पिंडीचं पोतं आणायला राणीला. म्हणलं चला आता शिरक्याला घ्यावं. शिरक्याला घेतलं आणि आलो पिंडीचं पोतं आणाय. पिंडीचं पोतं टाकलं घरी ना. आता म्हणलं चला सुदर्शनकडे जावं. सुदर्शनकडे गेलो तर सुदर्शन बघा का झोपलाय. लगेच शिरक्या म्हणला चला आपल्याला एक काम आहे, येऊ जाऊन. म्हणलं चल येऊ जाऊन काय तर. मग काय निघालोत. मग काम झालं की लगेच निघालोत घरी पुन्हा. म्हणलं चला जाऊन द्या. लगेच तेवढ्यात भेटला सुदर्शनने घेतली त्याची पिशवी. म्हणला जा आता घरी. सुदर्शन म्हणला आज शिपी आमटी करायची, चला येऊ मसाला घेऊन. मग काय निघालो शिपी आमटीचा मसाला आणायला. शिरकी आम्ही सुदर्शन बसलो तर निघालो शिपी आमटीचा मसाला आणायला. मग काय गेलो त्या परिवार मार्केटमध्ये, घेतला शिपी आमटीचा मसाला. बघा कसला भारी शिपी आमटी मसाला. लगेच गेलोत मग माळव्यात दुकानावर. घेतलं अद्रक कोथिंबीर घेतली. मग काय टाकली पिशवी तर निघालोत घरी. घरी गेलो तर बबल्या होता तिथं. बबल्या बघा काय म्हणतोय मसाला. शिपी आमटी. सुदर्शन काय करतोय तर सुदर्शन कापित होता कोथिंबीर आणि ती बघा कसा कापतोय. आणि शेगडी उठून ते कांदेन ते गरम करायला. म्हणलं ओके मध्ये भाजीन ते करायला लागला आता. लगेच मग गेलो शुभ्याच्या दुकानावर. थोडंसं काम होतं. शुभ्याने बसवला होता कॅमेरा. त्याचा आवाज तर असला भारी येत होता. आणि आम्ही लावली होती गाणी. शिरक्यावर हात घेत होता. त्याला म्हणलं नग नाचू, राहून दे काय पाडापाडी करशील. मग शुभमच्या दुकानावरून सामान घेतलं आणि गेलो घरी. लगेच अर्धा एक तासाने शुभम आला नाही. पंताचं शुभमचं काय झालं काय की एकामेकाच्या अंगावरच गाडी घालायला लागली. काय माहिती काय झालं. तेवढं मग लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका.